my YouTube channel Bindu's Freedom. काय होतं हे मला पण नाही माहिती, बट काहीतरी केलं. ये बाबूराव का स्टाईल आहे. हॅलो गाईज, सो आता मी कॉलेजला जायला निघाली आहे. सो तयारी वगैरे झाली आहे आणि थोडी म्हणजे गाडी चालवताना थंडी लागते म्हणून स्वेटर घालते मी. बिलकुल रिक्स नाही लेणे काय, अदरवाईज मला खूप गरम होतंय. बट आज मी सांगायचं काय आहे तुम्हाला, तर शॉर्ट हेअर केलेत हे तर सगळ्यांना माहिती आहे. बट आज मी थोडीशी हेअरस्टाईल पण वेगळी केली आहे. हे बघा, मिडल पार्टिशन करून इकडच्या साईडून आणि इकडच्या साईडून थोडंसं असं क्लिपने बांधलंय. सो मला स्वतःला तरी छान वाटते. छान दिसते का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बहुत तेज हो रहा है. हे हाय, सो आज मी खूप जास्त हॅपी फील करते. का सांगू, दाखवतो तुम्हाला. बिकॉज ऑफ दिस पॅकेजिंग मी निवियाचा हा एक बॉडी वॉश ऑर्डर केला होता आणि जो की मला फक्त 400 रुपीजमध्ये मिळाला आहे. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. आणि त्याचं रॅपिंग बघा, चाइल्डहुड आठवलं. लहानपणी हे असं असं फोडायला भरपूर आवडायचं. लहानपणी काय, अजून पण मला आवडतं. सो हे पॅकिंग आहे आणि बाय द वे कुठच्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाही आहे, पण हा बॉडी वॉश मला सगळ्यात जास्त आवडतो. आणि मला ह्याच कलरमधला जे बॉटल आहे ना, ब्ल्यू कलरमध्ये अशी बॉटल असते, सो तेच मला आवडतं. मला ही 500 ml बॉटल आहे. निवियाचं शॉवर जेल आहे, फ्रॅगीपॅनी अँड ऑइल असं लिहिलेलं आहे त्याच्यावर. आणि खूप 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 कूल बॉटल आहे. आणि मेन म्हणजे आनंदाची गोष्ट असलेली गोष्ट आपण करूया आता. टिंग टिंग टिंग. चेहऱ्यावरचा आनंद बघा, थांबा दाखवते. Ready, go! मजा येते यार करायला. तर हे शॉवर जेल मला सगळ्यात जास्त का आवडतं, बिकॉज या शॉवर जेलसोबत आतमध्ये स्क्रब पण असतो. त्याच्यामुळे स्क्रबमुळे काय म्हणतात त्याला, स्किन चांगल्या पद्धतीने एक्सफोलिएट होते. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. एक्सफोलिएट होते म्हणजे असं स्क्रबचं काम पण होतं आणि मेन म्हणजे ऑब्व्हियसली शॉवर जेलचं जे काम असतं ते पण होतं. सो तुम्हाला ही बॉटल कुठेही मिळेल. ॲक्च्युली त्याची MRP आहे 499, मला 399ला पडलं. आणि मेन म्हणजे ॲमेझॉनवरती तुम्हाला इझिली मिळून जाईल. मस्त आहे. माझं सगळ्यात फेवरेटवालं निवियाचं हे बॉडी शॉवर जेल. एक्सफोलिएट होते म्हणजे काय, तर जी काही डेड स्किन असते ती इझिली रिमूव्ह करायला पण मदत होते. त्याच्यामुळे रेग्युलर यूजसाठी पण मस्त बेस्ट शॉवर जेल आहे. मी आता जवळपास एक 5-6 वर्ष हे शॉवर जेल यूज करत असेल. मी मध्ये पाल्म ऑलिव्हचं यूज करायचे, बट पाल्म ऑलिव्ह मला सूट नाही झालं माझ्या स्किनला. बट हे मला खूप मस्त प्रकारे सूट झालं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता हे. आणि हो, ज्या बॉटलमध्ये तुम्हाला स्क्रब आतमध्ये पार्टिकल्स त्याचे दिसतील ती वालीच बॉटल खरेदी करा. कारण का ब्ल्यू कलरच्या निवियाच्या 2 बॉटल्स असतात, पण एका बॉटलमध्ये स्क्रब असतो आणि एका बॉटलमध्ये स्क्रब नसतो. तर ज्याच्यात स्क्रब आहे ती वालीच खरेदी करा. अदरवाईज तुम्ही ती दुसरीवाली ब्ल्यू खरेदी कराल आणि मग नंतर बोलाल की बिंदियाने चुकीचं सांगितलं, तर तसं चालणार नाही. मी सांगितलं ते लक्षात ठेवा, स्क्रब असेल ती वालीच खरेदी करा. जर तुम्हाला हा ट्राय करून बघायचा असेल तर. आणि दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे मी खूप आनंदी होते वगैरे, पण जेव्हा त्याची मी सेलोटेप काढली त्याच्यानंतर माझ्यासोबत एक फ्रॉड झाला आहे असं मला वाटते. बिकॉज बॉटल अर्धीच भरलेली आहे बघा ना, म्हणजे 80% भरलेली आहे, 20% रिकामी वाटते. आणि इथे असं तुटलेलं पण होतं, चिकटपट्टी लावलेली होती त्याला, त्याच्यामुळे मला आधी काही दिसलं नाही धड.
आणि आता बघते तर असं आहे. पण ठीक आहे, जाऊ देत म्हटलं. तसंही ते नो रिटर्नवरती घेतलेलं होतं, त्याच्यामुळे आता काही इलाज नाही त्याला. बट सांगितलं ते चांगलं लक्षात ठेवा आणि ट्राय करून बघा, मला सांगा कसं आहे. The next day. गाइस, टुडेज रिझन फॉर हॅपीनेस. लाईफमध्ये फर्स्ट टाइम बनवलेले डोसे. मी जाम खुश आहे. बिकॉज प्लॅन सक्सेसफुल झालाय. बघ जमलंय मला ते. थोडंसं काहीतरी मध्ये मध्ये होल पडायच्या ऐवजी काहीतरी अशा भेगा पडतायत. ये गडबड आहे बाबा. बट इट्स ओके, बिकॉज हे बघा, एक मी बनवलाय आणि तो छान झालाय. तर हे निघायला पाहिजे फक्त. 3 hours later. हा सगळ्यात मोठा टास्क आहे. एक अख्खा डोसा असा काय म्हणतात त्याला, पलित्यावरती येणं इज द बिगेस्ट अचिव्हमेंट. मजा येते. हॅलो. सो आज तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की बिंदिया आज आपल्याला नवीन काय सांगणार आहे आणि काय दाखवणार आहे. नहीं. आणि आज कशाबद्दलचा ब्लॉग आहे. सो आज नाही, ॲक्च्युली उद्या माझी एक्झाम आहे. सो आज त्याची प्रिपरेशन जोरदार चालू आहे. हे बघा, इकडे बुक्स काढून ठेवली आहे. ठरवलंय की कुठचे तरी 3च हे करायचे, पण ते जरा बऱ्यापैकी जमतील असे करायचे. कारण का ॲज युजल ठरवलेलं सगळं भरपूर काय काय असतं, पण ॲट द लास्ट मोमेंट सगळं बाकी राहिलेलं असतं, पेंडिंग असतं आणि सगळं लास्ट मोमेंटला येऊन करायचं असतं. सो तोच आधीपासून आलेली जी काय परंपरा आहे, परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन, तेच आधीपासूनचं ते तसंच चालू आहे परंपरा. तर लास्ट मोमेंटला काम चालू आहे, अभ्यास चालू आहे. होपफुली की जेवढं एक्सपेक्टेड आहे तेवढे तरी होतील, एवढीच अपेक्षा आहे. बघा दाखवते. असा सगळा पसारा घेऊन बसली आहे आणि इकडे लॅपटॉप आहे, अजून ऑन नाही केला आहे, बट त्याच्यात पण भरपूर मटेरियल आहे. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. विश मी लक प्लीज, आय नीड इट. 1 2 3 4. X5 इज आउटपुट व्हेरिएबल. ओ असं पण आहे. अच्छा, मग मी आता करू शकते बघा, डायरेक्ट जमते का बघूया. X1, X2, X3, X4 आणि X5. आता X1, X2 काय आहे. 6 hours later. शाबाश, जमलेली आहे. स्वतःलाच एंटरटेन करत करत एक्झाम प्रिपरेशन करायची. माझं पहिल्यापासूनच आहे. 2000 years later. हाय गर्ल्स अँड बॉईज, स्पेशली आजसाठी आणि आत्तासाठी गर्ल्स, बिकॉज आत्ता मी केस धुतले आणि तेव्हा मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना, स्पेशली गर्ल्सना एक टिप्स द्यायची इच्छा झाली. सो ही टिप्स फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सगळ्यांना, की जेव्हा तुम्ही शॅम्पू करता त्यावेळेला, ॲक्च्युली हे माझं हेअर रुटीन आहे असं पण तुम्ही म्हणू शकता. जेव्हा तुम्ही शॅम्पू करता किंवा जेव्हा मी शॅम्पू करते त्यावेळेला मी काय करते, थोडासा पाण्यामध्ये थोडंसं एवढं पाणी घेते ह्याच्यामध्ये लेवलला, एवढ्या लेवलला, आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं, जेवढा म्हणजे थोडासा नाही, अगदी थोडा नाही, जेवढा मला रिक्वायर्ड आहे तेवढे शॅम्पू टाकते आणि मग मी शॅम्पू लावते. त्याच्यामुळे माझं डॅन्ड्रफ खूप कमी झाला आहे माझा, आणि मेन म्हणजे केसांची जी हेअरफॉल होत होता तो पण थोडा कमी झाला आहे. मी कुठचा शॅम्पू वापरते हेअरफॉल कमी करण्यासाठी हे मी तुम्हाला नक्की सांगेन, पण जेव्हा मला त्याचा रिझल्ट मिळेल तेव्हा. आता हेअरफॉल कमी तर झाला आहे पण इतका जास्त नाही कमी झाला आहे. त्याच्यामुळे जेव्हा कम्प्लीट मी सॅटिस्फाईड होईन त्या शॅम्पूने त्यावेळेला मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू नक्की देईन. सो गर्ल्स, त्यासाठी अपडेटेड राहा, कनेक्टेड राहा चॅनलसोबत. आणि मी केस वाळवताना शक्यतो
ड्रायर्सचा यूज करत नाही आहे. गेले काही दिवस काही महिने ड्रायर बंद केला आहे. कधी कधी मी यूज करायचे अदरवाईज. सो ही टिप्स होती खास माझ्या गर्ल्स सबस्क्रायबर्ससाठी. आय होप की तुम्ही ही टिप फॉलो करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतोय का. आय एम होपफुल की रिझल्ट तुम्हाला मिळेल. बट त्याचं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आजचा शाउट आउट. तर आजचा शाउट आउट आहे राज सुपण या माझ्या मित्राला. त्याचं स्वतःचं मालवणी धुरळा असं एक यूट्यूब चॅनल आहे. सो थँक्यू राज, तू इतकी छान कमेंट केलीस प्रिव्हियस व्हिडिओवरती त्याबद्दल. आणि येस गाईज, माझ्या सबस्क्रायबर्स त्याच्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू वन्स अगेन.